नमस्कार, मी तन्मय टिल्लू आणि दुपारचे 4 वाजता बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पाहायची आहे अतिशय चिंता वाढवणारी बातमी महाराष्ट्रात नाही, राज्यात नाही. राज्यात चीनी HMPVनं आता शिरकाव केला आणि नागपूरमध्ये याच व्हायरसचे 2 रुग्ण आढळलेत. 7 वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPVची लागण झाली आहे. या दोघांचेही HMPV रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. दोन्ही मुलांना ताप आणि खोकला होता. या दोघांनाही सुरुवातीला H1N1 म्हणजेच फ्लूची लागण झाल्याचा संशय होता. मात्र त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली तेव्हा खासगी लॅबमध्ये 3 जानेवारीला दोन्ही चिमुरड्यांचा HMPV व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मात्र घाबरून जाऊ नका, काळजी मात्र घ्या असं आवाहन नागरिकांना केलंय. व्हायरसचा संभाव्य धोका रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असून HMPV व्हायरस गांभीर्याने घेण्यासारखा नाही, मात्र काळजी घ्या असं आरोग्यमंत्र्यांनी आवाहन केलंय. त्यामुळे हा विषाणू जो आहे हा विषाणू आपल्यासाठी फारसा महत्त्वाचा फारसा इतका गंभीर घेण्यासारखा नाही, परंतु तरीही काळजी घेणं, अत्यंत चांगल्या पद्धतीने पेशंट्सला सुद्धा योग्य पद्धतीच्या ट्रीटमेंट्स देणं, यासाठी आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून केंद्र शासनाचे जे सगळे निर्देश असतील त्या सगळ्या निर्देशांना अनुसरून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय. मात्र याच HMPVचा महाराष्ट्रात आता शिरकाव झालाय आणि त्यामुळे राज्य सरकार अलर्ट झालंय. HMPVचा बाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील चर्चा करण्यात आली. यावेळी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे. पुढील उपाययोजनांसंदर्भात निर्णय झाल्याची माहितीही देण्यात आली आहे. दरम्यान HMPVला रोखण्यासाठी राज्यात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. जेजेच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे या टास्क फोर्सच्या प्रमुख असतील. वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी ही माहिती दिली आहे. HMPVला रोखण्यासाठी आणि त्याबाबतच्या उपचारांसाठी ही टास्क फोर्स गाईडलाईन्स तयार करेल. आयुक्तांनी राज्यातल्या सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली आणि याच बैठकीमध्ये HMPVची लक्षणं आणि उपचारांबाबत माहिती देण्यात आली आहे. HMPVची लागण होऊ नये म्हणून काय करावं ते जाणून घेऊयात ग्राफिकच्या माध्यमातून. खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवा. टिश्यू पेपर नसल्यास कोपराच्या आतला भाग तोंडावर किंवा नाकावर ठेवा. मास्कचा वापर करा आणि गर्दीत जाऊ नका. कुणाशीही हस्तांदोलन करू नका. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा. डोळे, नाक, तोंडाला स्पर्श करणं आता टाळा. कुणाशीही हस्तांदोलन करू नका. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका. चीनमध्ये देखील धुमाकूळ घातलेल्या HMPV व्हायरसनं आता भारतातही हातपाय पसरलेत. भारतात HMPVच्या रुग्णांची संख्या 8 वर पोहोचली आहे. महत्वाचं म्हणजे हे 8ही रुग्ण लहान मुलं आहेत. राज्याची उपराजधानी नागपूरमध्येच 2 चिमुरड्यांना HMPVची लागण झाली आहे. महाराष्ट्राच्या शेजारी राज्यांमध्ये म्हणजेच कर्नाटक आणि गुजरातमध्ये देखील HMPVनं शिरकाव केलाय. गुजरातमध्ये 2 महिन्याच्या बाळाला HMPVचा संसर्ग झालाय, तर मंगळूरच्या एका 8 महिन्यांच्या मुलाला तसंच 3 महिन्यांच्या चिमुरडीलाही HMPVची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या चिमुरड्यांनी कुठेही प्रवास केलेला नव्हता, त्यामुळे चिंता आणखीनच वाढली आहे. देशात कुठे किती रुग्ण आढळलेत ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावर एक नजर टाकूयात. महाराष्ट्र 2, चेन्नई 2, कोलकाता 1, कर्नाटक 2, गुजरात 1. दरम्यान HMPV व्हायरसचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असून आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये लहान मुलांचाच समावेश अधिक आहे. त्यामुळे मुलांची काय काळजी घ्याल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. HMPV विषाणूची सर्वाधिक केसेस 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये सर्वाधिक आहेत.
त्यामुळेच रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्यानं संसर्गाचा धोका जास्त आहे. HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो. लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो. मुलांना श्वास घेण्यासही त्रास होतो. दमा किंवा ब्रॉन्कायटिस सारखा आजार असलेल्या मुलांना सर्वाधिक धोका आहे. दरम्यान राज्यात HMPV व्हायरसनं शिरकाव केलाय. पुण्यामध्ये देखील आरोग्य यंत्रणा त्यामुळे सज्ज झाली आहे. मात्र अजूनही प्रवासावर कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत. पुण्याच्या लोहगाव विमानतळावरही प्रवाशांची कोणतीही तपासणी करण्यात आलेली नाही. देशात जेव्हा कोरोनाचा पहिला रुग्ण दाखल झाला होता त्यानं विमान प्रवास केला होता. मात्र तेव्हा परदेशातल्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जात नव्हती. त्यामुळे आताही तपासणी न केल्यानं HMPV विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढण्याची भीती समोर येते. मी सध्या उभा आहे पुण्यातील लोहगाव विमानतळावर, ज्या विमानतळावरून खरं तर देश आणि विदेशातून अनेक नागरिक जे आहेत ते ये जा करत असतात. सध्या चीनमधील जो HMPV व्हायरस आहे तो भारतातही दाखल झालेला आहे आणि एकूणच या ठिकाणावरून देश विदेशात जाणाऱ्या नागरिकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते. आपण पाहतोय की कोरोना काळात जो पहिला कोरोनाचा नागरिक जो कोरोनाग्रस्त सापडला होता तोही याच विमानतळावरून पुण्यात दाखल झाला होता. मात्र काल पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये खरं तर लोहगाव विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आलेली नाही. याबाबतचा निर्णय येत्या 2 दिवसामध्ये खरं तर होईल. मात्र त्या पार्श्वभूमीवर एअरपोर्टवरून येण्या जाणाऱ्यांची खरं तर संख्या मोठी आहे. खरं तर या विषाणू संदर्भात खरं तर या ठिकाणी केंद्र सरकारकडून अजून तरी यांना कुठला अलर्ट आलेलं नसल्याचं या ठिकाणी एअरपोर्ट अथॉरिटीकडून सांगण्यात येते. त्यामुळे येणाऱ्या काळात या ठिकाणी ही तपासणी होण्याची शक्यता आहे. कॅमेरामन किरणसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे. आणि हाच HMPV व्हायरस आधीपासूनच अस्तित्वात आहे. होय, आणि याच्या विरोधात लढण्यासाठी भारतीयांमध्ये आधीपासूनच अँटीबॉडीज तयार आहेत. त्यामुळे घाबरून जाऊ नका, अशी प्रतिक्रिया CSIRचे माजी महासंचालक डॉक्टर शेखर मांडे यांनी दिली आहे. तर कोरोनासारखीच लक्षणं आहेत, मात्र धोकादायक नाही. या व्हायरसमुळे मृत्यूचा धोका कमी आहे, असंही शेखर मांडे म्हणाले. HMPV जी आहे ती दरवर्षी येत राहिली. गेले कित्येक वर्षांपासून, गेले काही दशकांपासून HMPV दरवर्षी हिवाळ्यामध्ये लोकांना होतो. पण याच्यापूर्वी आपण फक्त पाहिलं नाही की HMPVमुळे का कशामुळे आहे, का इन्फ्लुएन्झामुळे आहे, का कॉमन कोल्डमुळे आहे. त्याच्यामुळे लोकांना भीती वाटणं साहजिक आहे. पण HMPVबद्दल घाबरण्याचं अजिबात आवश्यकता नाही आहे. हलकं सर्दी, पडसं, खोकला होईल आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीही होणार नाही आहे. हॉस्पिटलायझेशन्स वाढणार नाही आहेत, फार लोक मरणार नाही आहेत. त्यामुळे HMPV विषयी अजिबात लोकांनी घाबरू नये. दरम्यान HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाशिक आरोग्य विभागही सतर्क झालाय. सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची संख्या वाढल्यानंतर तात्काळ HMPV तपासणी करण्यात येणार आहे. तसंच जिल्हा रुग्णालयामध्ये अतिरिक्त बेड आणि ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. HMPV रुग्णांची संख्या वाढली तर स्वतंत्र कक्ष जिल्हा रुग्णालय उभारणार असल्याची माहिती आहे. या व्हायरसचे जी लक्षणं आहेत ते बाकीच्या आपल्या व्हायरसप्रमाणेच आहेत. आपण आत्ताच कोविडची पण साथ मोठ्या प्रमाणात आपण अनुभवली आहे. त्याचप्रमाणे याचे लक्षणं आहेत की सर्दी, खोकला, घशामध्ये सूज या सगळ्या लक्षणं याच्यामध्ये दिसतात आणि पुढे जाऊन श्वसनाला त्रास वगैरे होऊ शकतो. पुढच्या बातमीकडे. ठाकरे गटाकडून मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा हाती घेण्यात आल्याचं दिसतंय. मुंबईतील चर्चगेट परिसरामध्ये स्टारबक्स या दुकानाची पाटी मराठीत नसल्यानं ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आक्रमक झाले. इथल्या कर्मचाऱ्यांना जाब विचारत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्टारबक्सच्या पाटीलाच काळं फासलं. या प्रकरणी काही कार्यकर्त्यांना मरीन लाईन पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बातमी राजकीय वर्तुळातनं साम टीव्हीच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाल्याची ही बातमी आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला नाही अशी बातमी साम टीव्हीनं सर्वात आधी दाखवली. खुद्द धनंजय मुंडेंनीच आपण राजीनामा दिला नसल्याची सर्वात पहिली प्रतिक्रिया साम टीव्हीला दिली होती आणि मंत्रिमंडळ बैठकीसाठी दाखल होताना धनंजय मुंडेंनी त्याचा पुनरुच्चार केला. धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतल्यानं
राजीनाम्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र धनंजय मुंडेंनी साम टीव्हीशी बोलताना त्या फेटाळून लावल्या होत्या. काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही. काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक मात्र अजूनही ठाम आहेत. नैतिकतेच्या आधारावर मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार संभाजीराजे छत्रपतींनी केला आहे. मला असं वाटतं सरकारने संवेदनशीलपणे या सगळ्याचा विचार करावा. मला अजूनही तो दिवस आठवतोय जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले. नैतिकता बघून काँग्रेस पक्षाने आणि अशोक चव्हाणांनी तेव्हा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता सरकारला ठरवायचंय की त्यांनी काय करावं. धनंजय मुंडे नाव घेऊन सांगतो, धनंजय मुंडे हे सगळे माणसं कोणाचे आहेत? हे त्यांचेच आहेत आणि स्वतः ते मान्य करतात. हो, वाल्मिक कराड हा माझा जवळचा जिव्हाळ्याचा आहे. माझे सगळे धंद्यातले सगळे धागे किंवा आमचे एकत्र अकाउंट्स आहेत, बिझनेसचे अकाउंट्स आहेत. माझा वटमुक्त्यार तो आहे. एवढं सगळं असताना सुद्धा आम्ही ज्यावेळी त्यांची राजीनामा द्या ही मागणी करायला लागलोय, तिने मोठ्या मनाने सांगितलं हो राजीनामा देतो. धनंजय मुंडेला कसं तुम्ही बाजूला सरकवते आम्ही बघायला लागलोय. नाही सरकवलं तर आमची लढाई आहेच. मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊतांनीही अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. अजित पवार हे ऍक्सिडेंटल नेते आहेत. त्यांच्या हिंमत असती तर धनंजय मुंडेंचा राजीनामा त्यांनी घेतला असता असा हल्लाबोल राऊतांनी केला. ईव्हीएमच्या कृपेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा मिळाल्याचा पुनरुच्चार राऊतांनी केला. अजित पवार हे हतबल आहेत. अजित पवार हे नेते नाहीत. अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत. भारतीय जनता पक्षाच्या ईव्हीएमच्या कृपेनं त्यांना जागा मिळालेल्या आहेत, स्वतःच्या कर्तृत्वावर नाही. जर ते नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असतं, जोपर्यंत त्यांना न्यायालय निर्दोष मानत नाही. अजित पवार हे ऍक्सिडेंटल नेते असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. संजय राऊतांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊतांनी अजित पवारांवर हा हल्लाबोल केला. तसंच अजित पवार हे ऍक्सिडेंटल नेते आहेत, त्यांच्यात हिंमत असती तर त्यांनी धनंजय मुंडेंचा कधीच राजीनामा घेतला असता असा हल्लाबोल राऊतांनी केलाय. ईव्हीएमच्या मुद्द्याला देखील त्यांनी पुन्हा एकदा हात घातला आणि ईव्हीएमच्याच कृपेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अधिकाधिक जागा मिळाल्याचं राऊत म्हणाले. दरम्यान धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा अधिकार हा अजित पवारांचा आहे, मुख्यमंत्र्यांचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचं आणि त्यांचा पक्ष वेगळा असल्याचा दावा करण्यात आलाय. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांचा राजीनामा द्यायचा का नाही, घ्यायचा का नाही हे अजितदादांच्या हातात आहे. आमच्या काय हातात नाही. पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितलाय का? मुख्यमंत्र्यांचा काय संबंध आहे? पक्ष त्यांचा वेगळा, आमचा वेगळा. पुढच्या बातमीकडे. सरपंच संतोष देशमुखांचे कुटुंबीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना झालेत. आज संध्याकाळी ते मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतील. यावेळी सर्व आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी करणार असल्याचं धनंजय देशमुखांनी म्हटलंय. शिवाय या प्रकरणाला जातीय रंग देऊ नये असं आवाहनही त्यांनी केलंय. देशमुख कुटुंबीय किंवा हा जो समाज आहे हो न्यायासाठी रस्त्यावर आलेला आहे. त्याच्यात जातीय रंग कोणी देऊ पण नका आणि देत पण नाही. मी वेळोवेळी स्पष्टीकरण दिलेलं आहे. झालेला गुन्हा अत्यंत गंभीर आहे. जरी त्यांना वाटत नसेल हा गंभीर आहे गुन्हा, ज्यांनी कोणी हा केला आहे, तरी खूप गंभीर घटना आहे ही. सगळा तिथला समाज भयभीत आहे आणि त्यामुळं मी ह्या मागणीसाठी जातोय. मनपा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश आता राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिलेत. पक्षाची कामं जनतेपर्यंत पोहोचवा तसंच निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले. आज ठाकरेंनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत. बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. त्यावर एक नजर टाकूयात.
राज ठाकरेंकडून संघटना बळकट करण्याचे आदेश देण्यात आले. विधानसभेमध्ये झालं ते आता विसरा, पालिकेच्या तयारीला लागा. लवकरच मनसे पक्ष संघटनेत बदल करण्यात येणार आहेत. पालिका निवडणुकीआधी मनसेची टीम राजकीय आढावा घेणार. कोणत्या राजकीय पक्षाशी युती करायची यावरही चर्चा केली जाणार. दरम्यान आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेकडून युतीची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येते. विधानसभा आणि लोकसभेतही मनसे शिंदेंसोबत युती करण्यास तयार होती. तसंच भाजपचाही यासाठी ग्रीन सिग्नल होता. मात्र शिंदेंमुळे मनसेचा युतीत येण्याचा मार्ग बंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता युतीतील इतर बाबींवर वाटाघाटी करण्यासाठी मनसेकडून एका टीमची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बातमी सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची, कारण टोरेस नावाच्या कंपनीनं जास्त परताव्याचं आमिष दाखवलं. गुंतवणूकदारांची जवळपास 500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आलाय. टोरेस कंपनी चालक गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन फरार झालाय. कंपनीची दादर, मीरा भाईंदर आणि तुर्भेतील कार्यालये अचानक बंद करण्यात आली आहेत. भरलेल्या रकमेवर दर आठवड्याला 11% व्याजदर दाखवण्याचं आमिष गुंतवणूकदारांना दाखवण्यात होतं. तसंच भरलेल्या रकमेच्या सिक्युरिटीसाठी गुंतवणूकदारांना डायमंड अर्थात हिरा देण्यात आलेला होता. मात्र हा हिरा खोटा निघाला. त्याची बाजारभावात किंमत अवघी 500 रुपये इतकीच आहे. गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची त्यामुळे फसवणूक झाली आणि टोरेसच्या शोरूम बाहेर सर्वसामान्य नागरिकांनी जी पुंजी जमा करून या टोरेसमध्ये गुंतवली होती ती पूर्णतः बुडली आहे. आणि त्यामुळेच ग्राहकांचा संताप अनावर झालाय. वर्षाची सुरुवात आहे आणि त्या वर्षाच्या सुरुवातीलाच हा मोठा घोटाळा समोर आलाय. टोरेस कंपनीची 3 शोरूम अचानक बंद करण्यात आली आणि त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना बसलाय मोठा फटका. त्यामुळे अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. 500 कोटींचा चुना लागलाय. आतापर्यंत अनेक ग्राहकांचे कोटी रुपये, लाखो रुपये बुडाले. काल तशी तक्रार प्राप्त झालेली होती पोलीस स्टेशनमध्ये. त्यामध्ये ईओडब्ल्यूनी या संदर्भात एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये एनपीआयडी अंतर्गत आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. अशा प्रकारची त्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि अशा प्रकारच्या कुठल्याही गैरवाजवी परताव्याचा जर का आमिष कोणती कंपनी दाखवत असेल तर अशा कंपन्यांमध्ये एकतर गुंतवणूकदारांनी ते गुंतवणूक करू नये आणि अशा प्रकारचं असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. दरम्यान गुंतवणूकदारांनी मुंबईतल्या टोरेस कंपन्यांच्या बाहेर गर्दी केली आहे, संताप व्यक्त केलाय. दादरमध्ये ही कंपनी स्थित आहे. तू बघू शकतोस ही टोरेस नावाची जी कंपनी आहे तिने अनेक गुंतवणूकदारांना आहे तो गंडा घातलेला आहे. कोट्यवधीमध्ये ही अमाऊंट आहे आणि त्या कंपनी बाहेर हे जे गुंतवणूकदार आहेत ते सगळे या ठिकाणी गोळा झालेले आहेत. तुम्ही कधी गुंतवले होते पैसे? आणि आता हे बघा आमच्याकडे पेपर आहे, आम्हाला काही इंग्लिश येत नाही रे बेटा. आम्ही अनपढ माणसं, आम्ही भरलो घर ऐकून काय काय करून. आता बघा कसं करायचं. पोलीस लोग क्यों खड़े हैं? पुलिस लोग को खड़े रहने का कोई हक नहीं है. छोड़ दो पब्लिक के हाथ में. 40,000 रुपये गुंतवले होते आणि मला पहिला हप्ता येणार होता तर अजूनपर्यंत आलेला नाही हप्ता. तुम्ही कधी पैसे गुंतवले होते? आम्ही ना गणपतीच्या वेळेला गुंतवलेले पैसे आहेत, पण 20 लाख गुंतवलेले आहेत. खोटं बोललं तर बघा पेपर आहेत आमच्याकडे. काय तुम्हाला काय परतावा त्याचा वगैरे आला का? नाही आला काहीच. तिथं सगळे काय हा टोरेसचा घोटाळा जाणून घेऊयात. ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावर एक नजर टाकूयात, समजून घेऊयात. बघा, एप्रिल 2024 मध्ये दादरमध्ये टोरेस नावाच्या कंपनीची सुरुवात होते. ही कंपनी सोनं, चांदी आणि हिऱ्याचे दागिने तसंच आकर्षक गुंतवणुकीची योजना आणते. अर्थात ग्राहकांना आकर्षित केलं जातं. त्यानंतर दर आठवड्याला 4% व्याजदरानं परतावा देण्याचं आमिष दाखवलं जातं. हमी म्हणून गुंतवणूकदारांना मौल्यवान खडा आणि प्रशस्ती पत्रक दिलं जातं.
सुरुवातीला व्याजदर आठवड्याला 11% वाढवण्यात आला. दादर, नवी मुंबई आणि मीरा रोड मधील कार्यालय रातोरात बंद झाली. हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये घेऊन कंपनीचा मालक दुबईला फरार झाल्याची शक्यता आहे.